وكأين من قرية عتت عن أمر ربها ورسله فحاسبناها حسابا شديدا وعذبناها عذابا نكرا فذاقت وبال أمرها وكان عاقبة أمرها خسرا أعد الله لهم عذابا شديدا فاتقوا الله يا أولي الألباب الذين آمنوا قد أنزل الله إليكم ذكرا رسولا يتلو عليكم آيات الله مبينات ليخرج الذين آمنوا وعملوا الصالحات من الظلمات إلى النور ومن يؤمن بالله ويعمل صالحا يدخله جنات تجري من تحتها الأنهار خالدين فيها أبدا قد أحسن الله له رزقا الله الذي خلق 7 سماوات ومن الأرض مثلهن يتنزل الأمر بينهن لتعلموا أن الله على كل شيء قدير وأن الله قد أحاط بكل شيء علما. आणखी कितीतरी वस्त्या आहेत ज्यांनी आपल्या पालनकर्त्याचा आदेश मानला नाही आणि त्याच्या पैगंबरांचा इन्कार केला, तर आम्ही त्यांचा फार सक्त हिशोब घेतला आणि आम्ही त्यांना असा कठोर दंड दिला की जो त्यांनी कधी पाहिला आणि ऐकलाही नव्हता. आपल्या काळ्या करामतींचा स्वाद त्यांनी खूप चाखला आणि त्यांच्या समस्त कर्मांचा परिणाम नुकसानाशिवाय त्यांच्या हाती काहीच आला नाही. अल्लाहनं त्यांच्यासाठी फार सक्त अजाब तयार करून ठेवला आहे. तेव्हा हे समजदार लोकांनो, ज्यांनी ईमान कबूल केलं आहे, अल्लाहचा तक्वा स्वीकारा, कारण अल्लाहनं तुमच्याकडे एक बोधपत्र अवतरित केलं आहे. असा एक पैगंबर पाठवलाय जो तुम्हाला अल्लाहचे आदेश स्पष्ट पठण करून ऐकवतो, यासाठी की इमानधारक आणि सत्कर्म करणाऱ्यांना अंधकारातून बाहेर काढून प्रकाशाकडे आणावं आणि जो मनुष्य देखील अल्लाहवर ईमान राखेल आणि नेक आचरण करेल तर अल्लाह त्याला अशा जन्नतीमध्ये नेहमी करता दाखल करेल ज्यांच्या खाली प्रवाह वाहत असतील आणि ते सदा सर्वदा तिथे राहतील. आणि अल्लाहनं त्यांना ही रोजी फार उत्तम प्रदान केली आहे. तोच अल्लाह ज्यानं 7 आकाश बनवली आणि त्याच्यासारखी जमीनही. या सर्वांच्या दरम्यान अल्लाहचा आदेश उतरत असतो. आता तुम्ही जाणून घेतलं पाहिजे की अल्लाह सर्व काही करण्याचं सामर्थ्य राखतो. अल्लाहनं प्रत्येक चीज वस्तूला आपल्या ज्ञानकक्षेत घेरलेलं आहे.